नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यावर सुद्धा पैसे आलेले आहेत आणि काही महिलांच्या खात्यावर हे पैसे अजून आलेले नाहीत। हे काही दिवसांमध्येच त्या महिलांच्या सुद्धा खात्यावर पैसे येणार आहेत। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपल्या अशी खळबळ उडाली होती की ही योजना काही दिवसापुरतीच आहे आणि काही दिवसांमध्ये ही योजना बंद होणार आहे, अशी काही चर्चा उडाली होती। परंतु मुख्यमंत्री साहेबांना असे सांगितले आहे ही योजना बंद होणार नसून ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि हे काही महिलांना आता 1,500 रुपये शासन देत आहे, याच्यामध्ये वाढ होऊन भरपूर प्रमाणात वाढ होत जाणार आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये आता महिलाला 1,500 रुपये जे काही शासनामार्फत येत आहेत, तर याच्यामध्ये आता वाढ होऊन कितीपर्यंत वाढ होणार आहे असे या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये 1,500 पेक्षा आता कितीपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर आपल्याला बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ। पहा मित्रांनो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आपल्याला म्हणाले आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार आहे असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दीदी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल मोफत योजना यासारख्या महिलांच्या शक्तीकरणासाठी भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आपल्याला सांगत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सांगत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही आणि कायमस्वरूपीच ही योजना आता चालू राहणार आहे आणि याच्यामध्ये आता काही महिलाच्या खात्यावर पैसे आलेले आहेत, बाकीच्याही महिलांच्या खात्यावर पैसे कोणतीही बहीण योजनेपासून वंचित राहणार नाहीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढेही चालूच राहणार आहे। माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाहीत आणि माता बहिणींना आशीर्वाद कायम राहिल्यास 1,500ची रक्कम वाढवली जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना असे सांगितले की योजना अशीच पुढे चालू राहणार आहे आणि या 1,500 रुपयाच्या ऐवजी हे समोर चालून योजनेमध्ये भरपूर प्रमाणात पैशामध्ये वाढ होणार आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये आता किती प्रमाणात समोर चालून वाढ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नसाल तर तुम्हाला याच्यातलं काही समजणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, 1,500च्या ऐवजी 2,000 होतील कदाचित, त्यानंतर 2,500 रुपये आणि त्यानंतर 3,000 रुपये आणि काही काळांतरानंतर 4,000 4,500 पर्यंत सुद्धा जाऊ शकते। काही दिवसांमध्ये तुम्हाला 2,000 रुपये तुमच्या खात्यावर यायला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच 2,500 सुद्धा तुमच्या खात्यावर येतील आणि त्यानंतर काही दिवसानंतर 3,000 रुपये सुद्धा येण्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे। ही योजना बंद पडणार नाही, याच्यामध्ये जसजसे वेळ जात राहील तसतसे या योजनेमध्ये जे काही आपली रक्कम आहे 1,500, याच्यापेक्षा 1,500मध्ये वाढ होत जाण्याची सांगितले आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीणसाठी मुंबईत 13 लाख अर्ज, गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार आहे। तर पाहूया याच्यामध्ये कोणकोणती संधी याच्यामध्ये दिलेली आहे, तर पाहूया चला। योजनेसाठी मुंबई आणि उपनगर 1 सप्टेंबरपर्यंत 13 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत। यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास 5,71,120 अर्ज, तर दुसऱ्या टप्प्यात 7,78,128 अर्ज हे अर्जांचा समावेश आहे। दरम्यान या योजनेच्या नोंदणीला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेच्या मुंबई पालिकेच्या यंत्रणेमार्फत मुंबई राबवली जात आहे। या पालिकेच्या सर्व 24 विभागामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे ऑनलाईन अर्ज भरून घेतला जात आहे आणि अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याची आलेली आहे। आतापर्यंत अर्ज 13 लाखाहून अधिक आलेले आहेत। अर्ज छाननी वेगाने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये दिलेले आहेत। अर्जाची छाननी वेगाने व्हावी याकरिता पालिका प्रशासन विभाग कार्यालयास निर्देशनास आहे। प्रत्येक विभाग कार्यालयात 10 संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा अशी घोषणाही मुख्यमंत्री साहेबांनी पालिकेला देण्यात आलेली आहे। ज्या कोणत्या महिला अर्ज करण्यास राहिले असतील अशा महिलांनी हे अर्ज आता भरून घ्यायचे आहेत
तर आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत ही तारीख दिलेली आहे आणि त्यांच्यासुद्धा खात्यावर 1,500 रुपये हे जमा लवकरच होणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्याला बघायला भेट जातील.